नमस्कार मित्रांनो, आर्ट ऑफ कुशलमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपण बघूया की पण सगळ्यात अगोदर माझं एक डिस्क्लेमर आहे तुमच्यासाठी की आता इलेक्शन येत आहेत आणि टप्प्याटप्प्याने आपल्याकडे इलेक्शन आहे मित्रांनो. तर त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये देखील एकदम जबरदस्त एक अपसाईड डाऊनसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला भेटत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं इलेक्शन इथे संपू द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये ते ट्रेड करायचं आहे. कारण मित्रांनो अशा मोमेंटमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमचं जे कॅपिटल लावलेलं आहे ते पूर्ण इथे तुम्ही लॉसमध्ये कन्वर्ट करू शकता. तर थोडंसं सावधगिरीने ट्रेड करायचं आहे. मार्केट हे कधी बंद होणार नाही आहे, पण आपण आपलं कॅपिटल हे सेव्ह करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी इलेक्शन झाल्यानंतरच या ठिकाणी मी जे काही इंडियन मार्केटमध्ये इथे ट्रेड करायचा प्रयत्न करणार आहे. आता सध्याला तर मित्रांनो या ठिकाणी BTCमध्ये छोटं इथे ट्रेड घेत आहे आणि ते देखील मी तुम्हाला हळूहळू शिकवायचा प्रयत्न करेन की कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये देखील दिवसाला कमीत कमी $1, ठीक आहे, मी असं म्हणत नाही की 5 मिनिटाला, आपण फक्त ₹1000 इथे ट्रेड करणार आहोत BTCमध्ये आणि दिवसाला फक्त $1 भेटला तरी खूप झालं. ठीक आहे, जर आपल्याला या ठिकाणी जास्त इन्व्हेस्टमेंट केली तर त्या पद्धतीने एका मिनिटामध्ये देखील $1 भेटू शकतो, पण आपल्याला फक्त ₹1000 ट्रेड करायचं आहे. तर या ठिकाणी आपण आता निफ्टी आणि बँक निफ्टी बघूया की सोमवारी काय होऊ शकतं. आता त्याचबरोबर मी दाखवतो की माझे व्हिडिओ बरेच दिवस आले नाहीत मित्रांनो, कारण या ठिकाणी मी जे काही आहे आपल्या इंडियन मार्केटमध्ये म्हणजेच निफ्टी बँक निफ्टीमध्ये मी ट्रेड करत नव्हतो. जवळपास एक 20-25 जवळपास एक महिना झाला मित्रांनो. मी जे की नॅचरल गॅसवरती या ठिकाणी थोडासा भर देतो आहे आणि त्याच्यामध्ये ट्रेड कशा पद्धतीने भेटतो ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसामध्ये एक्सप्लेन करेल. कारण शिकवणं हे माझं काम आहे आणि तुम्ही शिकून घेणं आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करणं हे तुमचं काम आहे. आता या ठिकाणी बघताय तुम्ही ही जी आहे आपल्यासमोर दिसते ती एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं एक महत्त्वाची ट्रेडलाईन आहे. जेव्हा जेव्हा मार्केट ह्या ट्रेडलाईनच्या जवळपास येते मित्रांनो, बघताय तुम्ही सपोर्ट घेते अपसाईड जात आहे, सपोर्ट घेते अपसाईड जात आहे आणि अगेन हे मित्रांनो फ्रायडेला मार्केट एक गॅपडाऊन ओपन झालं. या ठिकाणी मार्केटमध्ये ज्यांनी या ठिकाणी एक रिस्क घेतली असेल, जर ट्रेडलाईनच्या खाली जर ब्रेक झालं मार्केट तर आपण बाहेर नाही घ्यायचं. ते या ठिकाणी प्रॉफिटमध्ये आहेत आणि मार्केट हे खाली आलेलं नाही, अपसाईडच या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहे. आता त्याचबरोबर तुम्ही जे आहे मित्रांनो स्कॅल्पिंग करत असाल तर मी तो देखील व्हिडिओ टाकलेला आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी आपला एकच व्ह्यू असेल की मार्केट जेव्हा मित्रांनो इथे अपसाईडला जात आहे ते आपण कॉलमध्ये कधी जायचं, जोपर्यंत 47,850च्या वरती सस्टेन होणार नाही तोपर्यंत इथे कॉलचा विचार करायचा नाही. कारण वरती जर विचार केला व्यवस्थितपणे तर या ठिकाणी ही जी रेंज आहे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन या ठिकाणी तयार झालेला आहे. हा झोन जेव्हा मित्रांनो अपसाईडला ब्रेक होईल, मार्केट वन डेच्या टाईम फ्रेमवरती वरती क्लोजिंग भेटेल तेव्हा इथे आपण अपसाईडला जाऊ शकतो. जेव्हा ह्या रेजिस्टन्स लेवलच्या जवळपास येईल तेव्हा इथे आपल्याला अगेन एक स्लिंग पाहायला भेटेल आणि मागे या ठिकाणी सपोर्ट घेऊन इथे पुलबॅक जर इथे भेटला तर एक छानपैकी अपसाईड मुवमेंट देखील इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकते. आता त्याचबरोबर 4 तासावरती जर इथे आपण आलं तर बघताय तुम्ही कशा पद्धतीने मार्केट एक या ठिकाणी इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह हे वेव्ह तयार करत इथे वरती जात असतं. तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून मित्रांनो इथे तुम्ही व्यवस्थितपणे या ठिकाणी छोटे छोटे ट्रेड घेऊन मार्केटमध्ये प्रॉफिट इथे करू शकता. आता टाईम फ्रेम मोठी होती तर ॲक्युरेसी इथे आपल्याला व्यवस्थित दिसत होते. टाईम फ्रेम इथे आपण कमी केली तर बघताय तुम्ही इथे कॅन्डल मार्केट कशा पद्धतीने दिसत आहे मित्रांनो. या ठिकाणी जर तुम्ही 15 तारखेचं मार्केट बघितलं तर एकाच कॅन्डलमध्ये जवळपास मार्केट राहिलेलं आहे. इथे पूर्ण ऑप्शन बाहेर इथे कॅपिटल झिरो केलं आणि इथे सेलरचा फायदा झाला. इथे देखील बघताय तुम्ही 16 तारखेला अगेन सेलरचा इथे फायदा झाला. शेवटी क्लोजिंगच्या वेळेस खाली आलं मार्केट आणि या ठिकाणी बघता तुम्ही फ्रायडेला मार्केट या ठिकाणी गॅपडाऊन ओपन झाला आणि स्लोली एक अपसाईड इथे मुवमेंट दिलेली आहे. पण ऑप्शन बाहेरला मुवमेंट कशा पद्धतीची हवी असते मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे जे काही शार्प मुवमेंट हवी असते अशी स्लोली मुवमेंटमध्ये काय होतं, या ठिकाणी प्रीमियम जो आहे कमी होतो आणि इथे लॉस होत असतो. तर त्यामुळे सध्याला मार्केट या ठिकाणी सेलिंगचं सुरू आहे. तर आपण ऑप्शन रिटेल ट्रेडर आहोत तर इथे आपल्याला थोडंसं सांभाळून ट्रेड करायचं आहे मार्केटमध्ये आणि जोपर्यंत इलेक्शन होत नाहीत मित्रांनो तोपर्यंत थोडंसं मार्केटमध्ये ट्रेड करण्यावर कंट्रोल केला तर थोडासा बरा होईल. कारण या ठिकाणी आपलं लॉस या ठिकाणी होणार नाही, कारण ट्रेड न करणं देखील हे ट्रेड करण्यासारखं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ह्या ट्रेडलाईनचा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा या ठिकाणी सेलसाठी प्लॅन करू शकतो. अगेन या ठिकाणी 46,800 ते जवळपास 46,000 या ठिकाणी बघताय तुम्ही 400 ही जी रेंज आहे इथपर्यंत डाऊनसाईडला मार्केट येऊ शकतं आणि फायनली 46,000 एक महत्त्वाचा सपोर्ट आहे, तिथपर्यंत येऊ शकतं. आता निफ्टीमध्ये काय होऊ शकतं तर निफ्टीचं देखील आपण चार्ट या ठिकाणी बघूया की निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. कारण या ठिकाणी ओव्हरऑल जर ट्रेंड बघितला तर डाऊन ट्रेंड इथे दिसत आहे. मार्केट सपोर्ट घेत आहे आणि या ठिकाणी मार्केट थोडंसं थांबू शकतं मित्रांनो. सपोर्ट लेवलवरती या ठिकाणी आहे. निफ्टी देखील सपोर्ट लेवलवरती आहे, बँक निफ्टी देखील सपोर्ट लेवलवरती आहे. जर या ठिकाणी सपोर्ट जर ब्रेक झाला तर या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी सेलिंग पाहायला भेटेल.
बघताय तुम्ही एकदम सपोर्ट लेवलवरती मार्केट या ठिकाणी ट्रेड करत आहे. जर या ठिकाणी अगेन करेक्शन आलं आणि सपोर्ट जर ब्रेक होऊन क्लोजिंग खाली भेटली तर या ठिकाणी आपल्याला सेलिंग जे की जवळपास निफ्टीमध्ये कमीत कमी 500 पॉईंट आणि बँक निफ्टीमध्ये कमीत कमी 1000 ते 1500 पॉईंट सेलिंग आपल्याला पाहायला इथे भेटू शकते. त्या हिशोबाने आपण या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. अगेन आता इथे आपण जे की 4 तासावरती जर इथे बघितलं तर सपोर्ट एकदम व्यवस्थित पॅटर्न इथे दिसत आहे. तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपला प्लॅन काय राहील मित्रांनो, की सेम निफ्टीमध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी जी आपल्याला एक सपोर्ट ट्रेडलाईन इथे दिसत आहे. बँक निफ्टीमध्ये थोडासा गॅप आहे जे की सपोर्ट ट्रेडलाईनपर्यंत मार्केट आलेलं नाही, पण निफ्टीमध्ये सपोर्ट ट्रेडलाईनवरनं सपोर्ट घेऊन मार्केट हे वरती जायचा प्रयत्न करा आहे. जेव्हा या ठिकाणी सपोर्ट ट्रेडलाईन ब्रेक होईल तेव्हा अगेन या ठिकाणी ही जी ट्रेडलाईन दिसते तुम्हाला जी की जवळपास 22,170 हे टार्गेट या ठिकाणी 22,770 या ठिकाणी हे टार्गेट आपल्याला पाहायला इथे भेटू शकतं. आता मी सांगतो की मी कशामध्ये ट्रेड या ठिकाणी आता सध्याला सुरुवात केलेली आहे. जवळपास 1 महिना मी प्रॅक्टिस करतो मित्रांनो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते दाखवतो की मी जे आहे या ठिकाणी नॅचरल गॅस, ठीक आहे, जे की कमोडिटीमध्ये या ठिकाणी मी ट्रेड कोड थोडासा करायचा प्रयत्न करत आहे. आता ऑप्शनमध्ये करतोय कमी क्वांटिटी. ठीक आहे, हे बघा हे नॅचरल गॅसमध्ये या ठिकाणी जे मी ट्रेड या ठिकाणी करायचा प्रयत्न करत आहे, जे की जवळपास सॉरी हे चुकलं, आपण टाईप करायचं नॅचरल. हे पहा नॅचरल गॅसचं जे मित्रांनो हे आहे आता 24 एप्रिलचं हे फ्युचरचं चार्ट आहे. तरी ते आपण पुढचा देखील चार्ट इथे ओपन करू शकतो आणि फ्युचरमध्ये मी इथे ट्रेड करत आहे कमी क्वांटिटीने. ठीक आहे, आता या ठिकाणी जवळपास 194ला या ठिकाणी हे जे आहे नॅचरल गॅसचा इथे बघता तुम्ही स्पॉटचा फ्युचरचा चार्ट इथे सुरू आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मी आपली जी सेम स्ट्रॅटर्जी आहे प्राइज ॲक्शन त्याचा वापर करून या ठिकाणी कमीत कमी फक्त एका लॉटवरती या ठिकाणी ट्रेड करत आहे, जे की आपलं प्रॉफिट या ठिकाणी जिथे आपला लॉस होणार आहे निफ्टी बँक निफ्टीमध्ये त्या लॉसपेक्षा इथे आपण छोटंसं प्रॉफिट घेऊन इथे बाहेर निघत असतो. तर या ठिकाणी मित्रांनो पॅटर्न काय तयार होते, मार्केट या ठिकाणी सपोर्ट घेऊन अपसाईड मुवमेंट देत आहे, पण वरती देखील एक रिजेक्शन आहे. तर या ठिकाणी माझा व्ह्यू जो आहे ट्रेडलाईनचा ब्रेक जर या ठिकाणी डाऊनसाईडला झाला तर या ठिकाणी मी डाऊनसाईडला जाणार आहे. सेम तोच अभ्यास आहे मित्रांनो सगळीकडे. तुम्ही ह्याच्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शनमध्ये देखील करू शकता. इथे कमीत कमी आपल्याला 10 ते 12,000 रुपये लागतात एका लॉटसाठी. तर या ठिकाणी आपण त्याच्यावरती देखील या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ बनवतो आणि दाखवतो की कशा पद्धतीने आपण छोटे छोटे म्हणजे इथे मित्रांनो मुवमेंट कशी असते, 5-5 पैशाची मुवमेंट असते. 5 पैसे वाढले की तुमचं या ठिकाणी प्रॉफिट होतं, 5 पैसे कमी झाले की तुमचं या ठिकाणी लॉस होत असतो. या ठिकाणी बँक निफ्टीसाठी फास्ट मुवमेंट नसते, स्लोली मुवमेंट असते. त्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणे डिसिजन घेता येतो की आपण इथे बाहेर निघलं पाहिजे, इथे प्रॉफिट बुक केलं पाहिजे. त्यामुळे मी सध्याला या ठिकाणी नॅचरल गॅसकडे वळलेलो आहे. तर ह्याबद्दल देखील मी तुम्हाला हळूहळू माहिती देईन की कशा पद्धतीने आपण याच्यामध्ये देखील ट्रेड करून दिवसाला या ठिकाणी 500 ते 1000 रुपये सहज इथे कमवू शकतो. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.